थोडीशी विनंती करण्यात येते, सगळ्यांना त्यांना बघायचं आहे. तुमची पाठ आम्ही खूप वेळेला बघितली आहे. फोटोग्राफर बंधूंनो थोडंसं बाजूला व्हा. रश्मीजी या कोपऱ्यापासून सगळ्यांना हाय करत आपण या कोपऱ्यापर्यंत जाऊया, कारण तुम्हाला बघायला खूप प्रतीक्षा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. कॅन वी हॅव द ट्रॅक प्लीज. सगळ्यांनी आलेले आहेत त्या एकदा हाय करा. रश्मीजी कर्जतमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित हा मंगळागौरीचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक पारंपरिक गीतांना अनेक परंपरांना आपण खरं तर नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि समोर ज्या सगळ्या सख्या बसलेल्या आहेत या कर्जत तालुक्यातल्याच आहेत आणि तब्बल 300हून जास्त ज्या गृहिणी आहेत त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला दाखवण्यासाठी व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत हे सन्माननीय सुधाकर भाऊ घारे आहेत. तर आमच्या आयोजकांविषयी काय सांगाल? या समोर बसलेल्या सख्या ज्या तुम्हाला ऐकायला खूप जास्त उत्सुक आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल? नमस्कार. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सुधाकर भाऊंचे मनापासून आभार मानते. खूप छान वाटतंय कर्जतमध्ये येऊन आणि माझ्या मैत्रिणींचा उत्साह बघून तर म्हणजे मज्जा आली आहे. तुम्हाला आली आहे की नाही मज्जा? एन्जॉय करताय की नाही कार्यक्रम? खरंच खूप छान वाटतंय. कसं असतं आपण दिवसभर घरातली कामं, मुलं, नवरा यामध्ये आपला दिवस कुठे जातो आपल्याला कळत नाही. पण जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तो दिवस आपला असतो, हक्काचा दिवस. आपण सकाळी उठून लवकर सगळी कामं करून मस्त नटून इथे येतो आणि इथे एन्जॉय करतो. हे मला वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी असा व्यासपीठ आयोजित केला आहे भाऊंनी, याबद्दल खरंच मला खूप छान वाटतं आहे. आणि ओव्हरऑल सगळ्या ज्या नटून आल्या आहेत मला असं वाटतं मीच खूप साधी दिसते का? खरंच खूप छान वाटतं आहे, मज्जा आली. आणि आता मला तुमचे परफॉर्मन्सेस बघायचे आहेत. बघूया कोण कसं नाचतं आहे. आणि खूप वेगवेगळे पारितोषिकसुद्धा आहेत. तर मी शेवटपर्यंत मस्त डान्स परफॉर्मन्सेस एन्जॉय करणार आहे. आणि काय नाही, मज्जा आली आहे. बघू आता पुढे काय कार्यक्रम कसा होतोय ते. तुम्हाला सगळ्यांना बघून मजा आलेली आहे, तुम्ही सगळ्यांना बघून तुम्हालाही मजा आलेली